मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर त्या भाषेचा च्या डोक्यावर दुसरी भाषा आणून बसवायची, जी भाषा इयत्ता 5वी पासून आहे त्या भाषेला पुन्हा पहिलीपासून आणणं. कारण इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा ह्या उच्चारायला, लिहायला, समजायला वेगवेगळ्या आहेत. पण हिंदी आणि मराठी ही भाषा लहान मुलांना समजायला वेळ लागेल. तो त्यांच्यावरती आपण असंवेदनशील भाषातील लादतोय असं दिसेल. कारण उदाहरण द्यायचं झालं तर मी नेहमी तेच देते. आम्ही म्हणतो किंमत आणि हिंदीत म्हणतात किंमत. तर तो अनुस्वार कुठे गेला असं त्या लहान मुलाला प्रश्न पडू शकतो. आणि म्हणून ती भाषा 5वी पासून शिकवताय. तर त्या 5वीच्या मुलांना तोपर्यंत आपल्या भाषेच्या, जे मराठी भाषेच्या हाताला जे वळण असतं, जे जिभेला वळण असतं, समजायला कळण असतं, ते सगळं आहे. आत्ता त्याच्यावर जर लादली तर तो एकदम गोंधळून जाईल, त्याला कळणारच नाही मग मराठी आणि हिंदीत काय फरक आहे. आणि त्याच्यामुळे पहिली मातृभाषा घोटवून घोटवून 1ली ते 4थी किंवा अगदी ती घेतली जाते. मग ती इंग्रजी शाळा असू दे, कॉन्व्हेंटमध्ये काय होतं मला माहिती नाही, कारण माझी मुलं कधीच कॉन्व्हेंटला गेली नाही. आमची मुलं मराठीतच शाळेत शिकली. आमचा नातूही आता मराठीत शाळेत शिकतोय, जिथे एक भाषा फक्त इंग्रजी आहे. पण त्याच्याबरोबर मराठी भाषा ही बालमोहनसारख्या शाळेत अशा अनेक शाळा असतील तर त्यात प्रतीच्या की त्या घोटवून घोटवून मराठी पहिली शिकवतात. मातृभाषा त्यांना चांगली यायला लागते. मग तिसरी भाषा ही 5वी पासून असते. त्यामुळे आमचा तो पहिल्या दिवसापासूनच हा विरोध होताच, तो कायम राहील. आणि पहिल्या दिवसापासून आम्ही तेच सांगत होतो की राजसाहेब आणि आपण एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे. हा आमचा पहिल्या दिवसापासूनचा प्रयत्न होता. ह्या गोष्टीसाठी त्या एकत्र आले. बाळासाहेबांच्या स्वप्नांचा पहिला अध्याय पूर्ण होतोय असं तुम्हाला वाटतंय का? 100%. कारण मराठी भाषेला जेव्हा अभिजात दर्जा दिला नाही हो, आम्ही खेचून आणला. या मराठी सगळ्या खासदारांनी दिला नाही, खेचून आणला. आणि त्याच्यात आमच्या अरविंद सावंत सारख्यांचा खूप मोठा लक्षणीय त्यांची त्याच्यामध्ये उपस्थिती आणि चांगलं खेचून आणण्यासाठी जे प्रयत्न होते ते अरविंद सावंतनी केलेले आहेत. मोर्चानिमित्त का होईना पण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होत आहेत. आगामी महानगरपालिकेची नांदी म्हणायची का? सुरुवात तर चांगली आहे, त्याच्यात परत किंतु आणि परंतु का करावी? सुरुवात चांगली आहे, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट गोड. दोन्ही ठाकरे आणि दोन्ही पवार येणार. शरद पवारांचं मोठं विधान आहे की सगळे विसरून एकत्र येत असेल तर चांगलं आहे. काय? दोन्ही ठाकरे आणि दोन्ही पवार एकत्र येत असेल तर शरद पवारांचं मोठं विधान आहे की सगळे विसरून जर कोणी एकत्र येत असेल तर चांगलं आहे. हो, आमचंही तेच मत आहे. आता ज्या पद्धतीने चिखल करून ठेवलंय आणि त्या चिखलातून जर बाहेर येत असतील आणि सगळं छान होणार असेल तर महाराष्ट्राच्या लोकांना हेच हवं आहे. महाराष्ट्राच्या लोकांना फुटाफुटीचं राजकारण नको आहे, 50 खोकेचं राजकारण नको आहे. आणि महाराष्ट्राला तर खोटं बोलणारा तर अजिबात नको आहे. अनिल देशमुख यांनी मोठा गप्पविस्फोट केला आहे की अजमल कसाबासाठी बांधण्यात आला असेल, त्या सेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आला होता. आणि राऊत अनेकदा लपून छपून घरात जेवण यायचे अनिल देशमुख, आणि त्यांनी असा रोड तुरुंगासाठी सांगितलाय. तो कुठे गौस्पेस्फोट कसा होऊ शकतो? अनिल देशमुखांना आता नेमकं काय सुचवायचंय? जेवण तर मान्य तरी येतं. जेवण कोणाच्या तरी घराचं आलं असेल मान्यता असलेल्याचं, आणि ते जाऊन जेवत असतील तर लपून छपूनचा काय प्रश्न आहे? ते मला माहिती नाही आतमध्ये काय चालतं ते. माझ्यावर ईडी आणि सीबीआय आणि 170 धाड टाकल्याचे अनिल देशमुख माझ्या 6 वर्षाच्या मूल्य देखील
करण्यात आली होती आणि सर्व त्रासमुळे माझ्या पत्नीला कॅन्सर झाला असा त्यांनी विधान मी आता काय होऊन गेलं, त्यांनी अख्खं एक स्वतःचं आयुष्यातली 6 वर्ष त्यांनी याच्यात घालवली. त्याच्यामुळे त्यांच्या मनातून जे काही येत असेल, बघा प्रचंड आपल्या घरातल्या लोकांना ते टेन्शन असतं, ते ट्रेस तो येतो. आता कॅन्सर का होतो ह्याची अनेक कारणं, त्यातलं एक कारण असं त्यांना वाटत असेल तर माहिती नाही. हिंदी चित्रपटाची अभिनेत्री कथित संबंध आहे आणि त्यांचा आरोप करण्यात आला होता आणि सीबीआयने जे आरोप चौकशी केली मात्र ते खोटा आरोप होता. काय अनिल देशमुखवर एक हिंदी चित्रपट अभिनेत्री त्याचा कथित संबंध आहे असा आरोप करण्यात आला होता. शी हे नेहमीच काहीतरी विचित्र असतं, त्यामुळे मी त्याच्यावर नाही बोलणार. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे म्हटलं होतं की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, त्याची एकंदरीत ही प्रचिती आलेली बघा, प्रचिती म्हणा, नांदी म्हणा, मला असं वाटतंय की ही गोष्ट मराठीवर मराठी आईवर जे घाले घातले जात आहेत, ते घाले जे मराठी भाषेची गळचेपी ही सगळी थांबवण्यासाठी, आम्ही आमच्या आईला वाचवण्यासाठी, मराठी भाषेची आमची आई आहे, त्याला मातृभाषा म्हटली जाते, त्याला वाचवण्यासाठी जर आम्ही पुढे येत असू तर ते गैर काय आहे. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे पाळीव पोपट आहेत असं मी सांगायची गरज नाही, ते सगळ्या दुनियेला दिसतंय. हिंदी सक्ती विरोधात मोर्चात मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडून एकमेकांना 2 प्रस्ताव देण्यात आलेले आहेत आणि पत्र सुद्धा लिहिलेले आहे. राज ठाकरे काय घडतंय त्यापेक्षा इथे काय घडतंय आणि तुम्हाला काय कळत, त्याच्यात चांगलं आहे ना. सुरुवात ज्याची चांगली त्याची शेवटही गोड. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंशी बोलण्याची शक्यता आहे आणि हिंदी भाषा मुद्द्यावर सरकारची भूमिका समजून सांगण्याची भूमिका मांडण्यापेक्षा विरोध करा. बाळासाहेबांनी हे तर शिकवलंय, बरोबरीने जाऊन गुल्लुगुल्लू करून चालणार नाही, विरोध करा. दिल्लीचा फुलगुडा वाजवतायत का? दिल्लीचा फुलगुडा वाजवतायत का ते फडणवीस? मी फडणवीस तर भाजपाचेच आहेत, त्यामुळे त्यांच्यावर काही बोलायची गरजच नाही. बाकीचे आहेत ते खुळखुळेच झाले आहेत, त्याचं काय. राज ठाकरेंनी परवानगी देऊ नका असा सदावर्तेंनी मुंबई शिपी आणि शिक्षण मंत्रीला पत्र लिहिलं आहे. तुम्ही काही करा म्हणावं, जे कसे काय होत आहे ते एसटी मध्ये पाहिलं, बाकी ह्याच्यात पाहिलं, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. भास्कर जाधवांनी निवृत्ती घेऊ नको असा उद्धव सामंतांनी म्हटलंय. नाही, भास्कर जाधवांचं स्वतःचं एक मनोगत असतं, पण ते विचार विनिमय करूनच करतील. ज्या प्रकारे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जी काल भूमिका मांडली उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील मराठी भाषेच्या संदर्भात, तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळामध्ये उदय सामंत आहेत ना, ती आमचे भाजपाचे जे मंत्री महोदय गिरीश महाजन त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे त्यांना काहीतरी म्हणतात ना, हा संकट मोचन, तसे स्वतःला बनण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांचं संकट मोचन हे वेगळं आहे आणि तुम्ही 4 पक्ष फिरून येऊन केलेल्या गद्दारीचे हे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला संकट मोचन वगैरे कोण बोलणार नाही. आणि तुम्ही तो प्रयत्नही करू नका त्यांच्यासारखं वागण्याचा, असं लोक आता म्हणतायत. ज्या प्रकारे ठाकरे बंधू आता एकत्र येत आहेत, मोर्चाच्या निमित्तानं का होईना पण एकंदरीत सुखद चित्र पाहायला मिळतंय, समाज माध्यमांवरती चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकंदरीत चित्र कसं बघताय तुम्ही? मनसे आणि बघा, महाराष्ट्राचं सुरुवात तुम्ही हस्तांदोलन करून वरळीमधून केली होती. मला वाटतं जे चांगलं आहे ते पटकन वेचावं. गत वैभवात काय काय गेलं, काय चिखल झाला, तो सगळ्यांनी पाहिला, सगळ्यांनी अनुभवला आणि सगळे भोगतायत त्याचे परिणाम. हे परिणाम आहेत, लहान मुलांपासून हे परिणाम दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे आता जे होतंय, जो सुरुवात चांगली होते त्याचा शेवट गोड होईल अशी आशा आहे. काही एक शेवटचे प्रश्न आहे की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे पत्र लिहिलं आहे की आपण मोर्चाला दोघा बंधू एकत्र यावा, कसं बघते? पत्र आणि बोलणं गरजेचं आहे, त्यामुळे चांगलं बघते मी, काही वाईट नाही. त्यांना संजय राऊतांशी राज ठाकरेंनी रात्री वार्तालाप केला, संवाद साधला, त्याच्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया किंवा घटना. बरोबर आहे, कुठेतरी तो वार्तालाप व्हायला पाहिजे, कारण आमची 29 तारीख होती. मग अशा तारखा देऊन महाराष्ट्राच्या लोकांना पझलमध्ये टाकणं, गोंधळात टाकणं, त्यापेक्षा आपण एकत्र निघूया. आता परवानगीचा मुद्दा आहे, मोर्चाच्या परवानगीचा मुद्दा नाही दिला तरी काढणार.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.